मी साक्षात इथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कोटा लिटिंगला गेलेले होते आणि आमची लिटिंग वगैरे चांगली झाली. सगळं चर्च वगैरे सगळं बघून एकदम मस्त होतं. रेल्वे स्टेशनला आम्ही दिवाळी रेल्वे स्टेशनला आले आणि अचानक 10 मिनिटं थांबले आणि अचानक वारा, पाऊस, वीज आणि गडगडाट सगळं आणि दिवाळी सेंटरला टप्प्याटप्प्याने शेड होती. तिकडे रेल्वे स्टेशनचं पूल हे नव्हतं आणि आम्ही इतकी भिजले आणि इतकी वारा वीज इतकी घाबरलो. बापरे, आता काय होईल ना काय नाही. क्षणात असं वाटलं की एक टायमाला केरला वाहून गेलेला तसं आता जातो का काय, पण नाही. आम्ही 5 दिवस प्रे केलेली, आम्ही हिंमत झालेली आणि एक 72 इयर्सची एक अँटी होती. ती सगळ्यांना रिक्वेस्ट करत होती का माझा बॅग भिजला आहे, मी भिजली आहे, मला ट्रेनमध्ये कोण चढवणार. आणि अचानक ट्रेन यायला फक्त 5 मिनिटच बाकी होते आणि 5 मिनिटांमध्ये 5 मिनिटच बाकी होती आणि ती आंटी खूप घाबरलेली होती, थरथरत कापत होती. मी तिला जवळ केला आणि तिला घाबरू नको, आपली ट्रेन गेली ना तरी आपण दिवाळी सिनेमाला वापस जाऊ आणि तिकडेच राहू, काय घाबरू नको. त्यासाठी मी एकटीच आहे. मी सर मी पण एकटीच आहे, तुम्हाला दत्तक देशील का तू एकटी आहे ते. आणि ती हसायला लागली आणि मी पण तिचं भीती घाबरली. मी सगळं चल आता आपल्या ट्रेन येणार. देवाला रिक्वेस्ट केली की हा वारा पाऊस पुढचं आम्हाला रेल्वे स्टेशन दिसतच नव्हतं, एवढा पाऊस, आता काय करणार, ट्रेनमध्ये चढणार कशी आम्ही. देवाला सांगितलं, ही रोजरी हातात घेतली आणि प्रार्थना केली. एवढ्यात अनाउन्समेंट आली की ही ट्रेन 15 मिनिटं लेट आहे. मग हा लेट ट्रेन असली का आपल्याला भीती वाटते, पण लेट ट्रेन सांगितलं आणि खूप खुश झालं का 15 मिनिटात पाऊस थांबणार आहे. आणि दुसरं खूप मोठी साक्षी आहे, परंतु राहू दे. देवाला मी धन्यवाद देते, स्तुती करते. घरी आम्ही व्यवस्थित पोहोचलो.